आता पोपटांचा समावेश वन्य प्राणी श्रेणीत करण्यात आलेला आहे। पोपटांनी जर तुमच्या पिकांचं नुकसान केलं तर सरकारला भरपाई द्यावी लागेल, असं नागपूर खंडपीठाने स्पष्ट केलं। वर्धा येथील डाळिंब बागेच्या नुकसानीबद्दल न्यायालयानं 40,000 रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले। भेदभाव करणं संविधानाच्या विरोधात असल्याचं सांगत न्यायालयाने सरकारचा युक्तिवाद फेटाळून लावला। या निर्णयामुळे शेतकऱ्याला मात्र मोठा दिलासा मिळाला। तर पोपटांचा आता वन्य प्राण्यांच्या श्रेणीमध्ये समावेश करण्यात येईल। नुकसानग्रस्त शेतकऱ्याला 40,000 रुपये मिळणार। केवळ मोठ्या प्राण्यांपुरता नुकसान भरपाई कायदा लागू नसेल। वन्यजीव संरक्षणासोबतच नुकसान भरपाई देणं हे सरकारचं कर्तव्य आहे। नागपूर खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे।